मराठी लघुलेखन 120 शब्द प्रति मिनिट. सुरू. परिच्छेद. कापूस एकाधिकार योजनेची मुदत 30 जून 1984 रोजी संपत आहे. या योजनेस अधिक शौर्य लाभावे यासाठी शासनाने केंद्र सरकारला संबंधित अधिनियमाची मुदत आणखी 10 वर्षांनी वाढविण्याची विनंती केली आहे. मुदतवाढ मिळताच कापूस उत्पादकांना सहकारी क्षेत्रात एक महासंघ निर्माण करून त्यामार्फत ही योजना राबविण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. परिच्छेद. भारत सरकारच्या शिफारसींना अनुसरून राज्य शासनाने राज्यातील कृषी उत्पन्न खरेदी विक्री व त्यांच्याशी संबंधित अशा संस्थांचे नियमन करण्याकरिता कृषी उत्पन्न खरेदी विक्री मंडळ स्थापन करण्यासाठी एक अध्यादेश यापूर्वीच काढला आहे. परिच्छेद. सहकारी साखर कारखाने ही आपल्या राज्याच्या ग्रामीण क्षेत्रातील आर्थिक प्रगतीची केंद्रे आहेत. नवीन भागात नवीन साखर कारखाने स्थापन करण्याविषयी आमच्या लोकांचा उत्साह अजूनही तसाच आहे. राज्य शासनाने नवीन कारखाने स्थापन करण्यासाठी व सध्या अस्तित्वात असलेल्या कारखान्यांचा विस्तार करण्यासाठी बऱ्याचशा प्रस्तावांची शिफारस केली आहे. भारत सरकारने आतापर्यंत 7 नवीन प्रस्तावांना आणि विद्यमान कारखान्यांच्या विस्तारांच्या 5 प्रस्तावांना मान्यता दिली आहे. इतर प्रस्तावांना मान्यता मिळविण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. परिच्छेद. प्रामुख्याने कापूस पिकणाऱ्या भागात 20 नवीन सहकारी सूतगिरण्या स्थापन करण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राज्य शासनाने हाती घेतला आहे. यापैकी एक गिरणी अनुसूचित जातीच्या व एक अनुसूचित जमातीच्या सदस्यांची आहे हे सांगण्यास मला आनंद वाटतो. 6 गिरण्या स्थापन करण्यासाठी आर्थिक सहाय्य देण्याचे राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाने मान्य केले असून उरलेल्या 14 गिरण्यांना राज्य शासनाने या महामंडळाकडून मिळणाऱ्या सहाय्याची वाट न पाहता आर्थिक सहाय्य देण्याचे ठरविले आहे. या 14 गिरण्यांपैकी 9 गिरण्या विदर्भात असून 3 मराठवाड्यात व 2 खानदेशात आहेत. परिच्छेद. कांद्याच्या उतरत्या किमती लक्षात घेऊन कांदा उत्पादकांना आर्थिक संरक्षण देण्यासाठी दर क्विंटलला 60 रुपये या आधार किमतीने नाफेड मार्फत कांद्याची खरेदी करण्याचे शासनाने ठरविले आहे. या योजनेत तोटा असल्यास केंद्र सरकारबरोबर तो समप्रमाणात विभागून घेण्याचेही शासनाने मान्य केले आहे. परिच्छेद. 1983 ते 84 मध्ये दुग्धशाळा विकास कार्यक्रमात दूध प्रापणाच्या बाबतीत लक्षणीय प्रगती झाली आहे. चालू वर्षी सुमारे 48 कोटी लिटर दुधाचे संकलन करण्यात आले असून गत वर्षापेक्षा हे प्रमाण 14% जास्त आहे. दुधाचे प्रसिद्धीकरण, संस्करण व दुग्धपदार्थात रूपांतर करण्याच्या सोयी वाढविल्या आहेत. शासनाने मुबलक दूध उत्पादनाची योजना 2 हा सुमारे 88 कोटी रुपये खर्चाचा कार्यक्रम 19 जिल्ह्यासाठी मंजूर केला आहे. या कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात कोल्हापूर, जळगाव, सोलापूर, औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद, लातूर व बुलढाणा या 8 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला होता. तर चालू वर्षी या कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात पुणे, नाशिक, बीड आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये काम हाती घेण्यात आले आहे. 1984 ते 85 या वर्षी सांगली, सातारा, धुळे, भंडारा, चंद्रपूर, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांचा या कार्यक्रमामध्ये समावेश करण्याचे ठरविले आहे. स्टॉप. तयार. 80 शब्द प्रति मिनिट. सुरू. परिच्छेद. प्रदूषण ही समस्या आहे
हे दिवसेंदिवस वाढतच आहे. प्रदूषण हा जीवसृष्टीचा फार मोठा शत्रू असून मानवाच्या पाठीमागे लागलेले महाभयंकर विघ्नच आहे. ध्वनी प्रदूषण व जलप्रदूषण असे प्रदूषणाचे मुख्य प्रकार आहेत. ज्यावेळी नैसर्गिकरित्या केर कचरा, सांडपाणी इत्यादी नष्ट करण्याचे प्रयत्न संपतात त्यावेळी प्रदूषणाचा प्रारंभ होतो. घराघरातून उदाहरणार्थ खराब भाजीपाला, वापरलेली पाने, मोठ्या प्रमाणात हल्ली साखर कारखान्यातून बाहेर सोडली जाणारी मळी, तसेच लहान मोठ्या कारखान्यातून धुराड्याद्वारे बाहेर पडणारे वायू, मोटारीचा धूर, पाण्यात सोडली जाणारी वाया गेलेली रसायने, मोठमोठाले कर्कश आवाज, त्याचप्रमाणे त्यामुळे होणारे आघात, शास्त्रज्ञांनी प्रयोगादाखल केलेले वैज्ञानिक स्फोट, त्याचप्रमाणे ज्याला आपण दिवाळी म्हणतो त्या दिवाळीत मज्जा म्हणून शोभेची दारू उडवितो, त्याचप्रमाणे निर्माण होणारे प्रदूषित धूर इत्यादी अनेक प्रकारच्या कारणामुळे प्रदूषण निर्माण होते आणि सर्वांचा परिणाम आज मानवी जीवनावर तसेच सजीव प्राण्यांवर झालेला दिसून येतो. औद्योगिक कारणांमुळे वायू प्रदूषणाची झपाट्याने वाढ होत असून ते धोक्याची सीमा ओलांडून जात आहे. परिच्छेद. ज्याप्रमाणे वायू प्रदूषण त्याचप्रमाणे जलप्रदूषणही वाढत आहे. तसेच ध्वनी प्रदूषणाचाही मानवी जीवनावर तितकाच दुष्परिणाम होत आहे. प्रदूषणामुळे केवळ मानव, प्राणी आणि वनस्पती यांचीच हानी होते असे नाही, तर त्याचबरोबरच माती, पाणी व वातावरणही दूषित होते. प्रदूषण म्हणजे एक महाभयंकर शापच होय. कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या वायू प्रदूषणाचा परिणाम म्हणून आजारी पडलेल्या संख्या रुग्णालयात वगैरे मोठी आढळते. प्रदूषणाच्या समस्येवर अत्यंत प्रभावकारी उपाय म्हणजे झाडे, झुडपे, विशेषतः वने प्रदूषण नियंत्रणाच्या बाबतीत मानवाला मोठ्या प्रमाणावर सहाय्यभूत होत आहे. या बाबतीत वृक्षांचा आपल्याला उपयोग होतो. वृक्षामुळे ध्वनीला अडथळा निर्माण होतो आणि त्याची तीव्रता बऱ्याच प्रमाणात कमी होते. परिच्छेद. सारांश असा की प्रदूषणाचे दुष्परिणाम हा एक भयंकर शाप आहे, परंतु त्यावर उपाय म्हणजे अधिकाधिक वृक्षारोपण आणि आपल्या वनाचे संरक्षण व संवर्धन करणे. आपल्या जीवनमानाचा दर्जा अधिक उंचावण्यासाठी आणि आपले जीवन निरोगी व आनंददायक होण्यासाठी तसेच राष्ट्राच्या विकासासाठी आज वृक्षांची अत्यंत गरज आहे. स्टॉप. मराठी लघुलेखन 100 शब्द प्रति मिनिट सुरू. परिच्छेद. राज्य कामगार विमा योजना महाराष्ट्रात 1954 पासून चालू असून 1984 ते 85 मध्ये ती आणखी 21 ठिकाणांना लागू करण्याचे ठरविले आहे. परिच्छेद. आपल्या राज्यामध्ये सुसंघटित असा अन्न व औषध प्रशासन विभाग असून या विभागाच्या नियंत्रणाखाली मुंबईमध्ये एक संयुक्त अन्न व औषध प्रयोगशाळा स्थापन करण्याचे योजिले आहे. यामुळे या विभागाची कार्यक्षमता वाढेल. परिच्छेद. भारत सरकारच्या व्याख्येनुसार राज्य शासनाने ठरविलेल्या दंडकाप्रमाणे 17,112 कठीण गावांना 6व्या पंचवार्षिक योजनेच्या अखेरपर्यंत शुद्ध व स्वच्छ पिण्याचे पाणी पुरविण्यास
शासन वचनबद्ध आहे. 1984 ते 85 मध्ये अशा प्रकारे 6,206 गावांना पिण्याचे पाणी पुरविण्यात येईल. पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्याविषयी कठीण गावांची जी व्याख्या करण्यात आली आहे त्याप्रमाणे वरील कार्यक्रम राबविले जात आहेत. या शासनाचे स्पष्ट मत आहे की ज्या गावामध्ये यापुढे पिण्याच्या पाण्याची टंचाई भासेल ते कठीण गाव मानण्यात यावे व शासनाने असाच कार्यक्रम राबवून त्या गावामध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. परिच्छेद शासनाने ग्रामीण विकासासाठी विविध कार्यक्रमांना फार मोठ्या प्रमाणात चालना दिली आहे. मला सांगण्यास आनंद वाटतो की एकात्मिक ग्रामविकास कार्यक्रम, अवर्षण प्रवण क्षेत्र विकास कार्यक्रम आणि बायोगॅस कार्यक्रम याबाबतीत महाराष्ट्रात झालेल्या कार्याचे भारत सरकारने उत्कृष्ट असे वर्गीकरण केले आहे. परिच्छेद राष्ट्रीय मार्गदर्शक तत्त्वानुसार 1,500 आणि त्यापेक्षा अधिक लोकवस्तीची सर्व गावे तसेच 1,000 ते 1,500 दरम्यान लोकवस्ती असलेल्या गावांपैकी 50% गावे 1990 पर्यंत बारमाही रस्त्यांनी जोडवावयाची आहेत. या अंतिम उद्दिष्टांचे 50% उद्दिष्टे 1985 पर्यंत साध्य करावयाचे आहे. आपल्या राज्याने हे अंतरिम उद्दिष्ट अधिकच ओलांडले आहे. परिच्छेद मुंबईतील जुन्या व मोडकळीस आलेल्या इमारतींच्या दुरुस्तीचे काम महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाकडे सोपविण्यात आलेले आहे. या कामासाठी 1983 ते 84 या वर्षी प्रारंभी 12.62 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ही तरतूद नंतर 18 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आली. याशिवाय महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरणाला जनरल इन्शुरन्स कॉर्पोरेशनकडून रुपये 10 कोटींचे कर्ज सहाय्य मिळाले आहे. यामुळे आता महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाला चालू वर्षी 28 कोटी रुपयांचा कार्यक्रम हाती घेता येईल. परिच्छेद जागतिक बँकेच्या साहाय्याने रुपये 250 कोटींचा निवारा प्रकल्प हाती घेण्याचे राज्य शासनाने योजले आहे. या कार्यक्रमाखाली मुंबई महानगर प्रदेशातील 85,000 विकसित भूखंड प्रामुख्याने कमी उत्पन्न गटातील लोकांसाठी उपलब्ध होतील. तसेच या कार्यक्रमात बृहन्मुंबईतील झोपडपट्ट्यांमधील 1,00,000 झोपडपट्ट्यांचीही सुधारणा करण्यात येईल. या संबंधात लवकरच जागतिक बँकेशी करार होईल अशी आशा आहे. दरम्यान शासनाने या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. स्टॉप. मराठी लघुलेखन 100 शब्द प्रति मिनिट सुरू. परिच्छेद अनुसूचित जाती व नवबौद्ध यांच्या कल्याणासाठी असलेल्या विशेष घटक योजनेच्या अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमामध्ये चालू वर्षी सुमारे 1.10 लाख कुटुंबांना फायदा होईल अशी अपेक्षा आहे. 1984 ते 85 या वर्षासाठी 1.67 लाख कुटुंबे इतके लक्ष्य ठेवण्यात आले आहे. परिच्छेद आपल्या राज्यात आदिवासी लोकांच्या सर्वांगीण विकासाकरिता हाती घेतलेल्या जनजाती क्षेत्र उपाययोजनेत 14 जिल्ह्यातील 6,520 गावांचा अंतर्भाव आहे. ही योजना अधिक परिणामकारकरित्या राबविली जावी व योजनेशी संबंधित असलेल्या शासकीय विभागांमध्ये योग्य समन्वय साधला जावा. या दृष्टीने शासनाने चालू वर्षी मंत्रालयात एक स्वतंत्र आदिवासी विकास विभाग निर्माण केला आहे. परिच्छेद
आदिवासी लोकांच्या सर्वांगीण विकासाकरिता शासनाने कुटुंबाभिमुख अनेक योजना हाती घेतल्या आहेत. या कार्यक्रमात सवलतीच्या दराने खते, बी-बियाणे, बैल, बैलगाड्या, दुभती जनावरे, विजेचे पंप, संच, तेल इंजिने इत्यादी पुरविण्यात येतात. या कार्यक्रमाखाली जानेवारी 1984 अखेरपर्यंत सुमारे 51,600 कुटुंबियांना अर्थसहाय्य देण्यात आले आहे. 1984 ते 85 सालासाठी 71,000 कुटुंबियांना सहाय्य देण्याचे ठरविण्यात आले आहे. तसेच आदिवासी लोकांचे स्थानिक व्यापाऱ्याकडून शोषण होऊ नये म्हणून आदिवासी विकास महामंडळामार्फत सुरू करण्यात आलेली एकाधिकार खरेदी योजना चालू ठेवण्यात आली आहे. परिच्छेद राज्याच्या पंचवार्षिक योजनेत वीज निर्मितीस महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. 6व्या योजनेच्या सुरुवातीस 3,316 मेगावॅट इतकी विद्युत निर्मिती क्षमता राज्यात होती. 6व्या योजनेच्या पहिल्या 3 वर्षात ती 1,620 मेगावॅटने वाढली आहे. 1983 ते 84 मध्ये ती आणखी 920 मेगावॅटने वाढेल अशी अपेक्षा आहे. 1984 ते 85 मध्ये परळी व चंद्रपूर येथे प्रत्येकी 210 मेगावॅट क्षमतेचा एक औष्णिक संच व पैठण येथे 12 मेगावॅट क्षमतेचा जलविद्युत संच उभारून राज्यातील विद्युत निर्मिती क्षमता आणखी 432 मेगावॅटने वाढविण्याचे योजले आहे. या व्यतिरिक्त भारत सरकारने उरल येथे 3 अधिक गॅस टर्बाईन संच व भातसा व खडकवासला दुसरा टप्पा या जलविद्युत प्रकल्पाच्या उभारणीस मान्यता दिली आहे. या प्रकल्पांचे तसेच चंद्रपूर येथील प्रत्येकी 500 मेगावॅट क्षमतेच्या 2 संचाचे प्राथमिक काम सुरू झाले आहे. स्टॉप. गेट रेडी. मराठी लघुलेखन 80 शब्द प्रति मिनिट. स्टार्ट. परिच्छेद दिव्यांगाच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा विभाग 3 डिसेंबरपासून कार्यान्वित होईल. सध्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत दिव्यांग कल्याणाची 2 कार्यासने वेगळी करून हा स्वतंत्र विभाग निर्माण होईल. यामध्ये दिव्यांग वित्त विकास महामंडळ व त्यांची कार्यालये यांचा देखील समावेश असेल. या विभागासाठी स्वतंत्र सचिव व अधिकारी कर्मचारी मिळून 2063 पदे नव्याने निर्माण करण्यात येतील. यामध्ये सचिव स्तरापासून ते शिपाईपर्यंतच्या पदाचा समावेश आहे. यासाठी सुमारे 118 कोटी खर्चासही मंजुरी देण्यात आली. परिच्छेद सध्या महाराष्ट्रात 30 लाखापेक्षा जास्त दिव्यांग व्यक्ती असून दिव्यांगाचे शिक्षण, प्रशिक्षण, पुनर्वसनाच्या योजना या सामाजिक न्याय विभागाच्या नियंत्रणाखाली दिव्यांग कल्याण आयुक्त राबवतात. जिल्हा स्तरावर देखील जिल्हा समाज कल्याण अधिकारी हे काम पाहतात. या स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभागामार्फत दिव्यांगाच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक विकासासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येईल. याशिवाय केंद्र आणि राज्य शासनाकडून राबविण्यात येणारे अधिनियम आणि योजना राबविण्यात येतील. यामध्ये विशेषतः दिव्यांग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, स्वयंरोजगारासाठी बीज भांडवल, विविध पारितोषिके, क्रीडा स्पर्धा, व्यवसायासाठी अर्थसहाय्य, दिव्यांग दिन साजरा करणे, मतिमंदांकरिता बालगृहे,
दिव्यांग व्यक्तीच्या विवाहास प्रोत्साहन यासारख्या बाबींचा समावेश आहे. परिच्छेद अधिसंख्य पदावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना सेवाविषयक तसेच सेवानिवृत्तीविषयक लाभ देण्याचा, त्याचप्रमाणे मानवतावादी दृष्टिकोनातून तांत्रिक सेवा खंड देऊन पुन्हा 11 महिन्याच्या कालावधीकरिता त्यांच्या सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. अनुसूचित जमातीची रिक्त पदे भरण्याची कार्यवाही देखील तत्काळ सुरू करण्यात यावी, असे निर्देश या वेळी मुख्यमंत्र्यांनी विभागाला दिले. परिच्छेद अनुसूचित जातीचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्यामुळे 3,898 कर्मचाऱ्यांना अधिसंख्य पदावर वर्ग करण्यात आले आहे. या निर्णयामुळे अधिसंख्य पदावरील कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या शासनाच्या प्रचलित धोरण व नियमानुसार लाभ मिळतील. या अधिसंख्य पदावरील कर्मचाऱ्यांना पदोन्नती, वेतनवाढ मिळणार नाही, तसेच अनुकंपा धोरण लागू राहणार नाही. परिच्छेद रिक्त पदाची भरती प्रक्रिया गतिमान करण्यासाठी यापूर्वीच काही निर्णय घेण्यात आले आहेत. आकृतीबंध अंतिम झालेल्या विभागांना सरळ सेवा कोट्यातील 100% रिक्त पदे भरण्यास मुभा देण्यात आली असून आकृतीबंध अंतिम नसलेल्या विभागांना सरळ सेवा कोट्यातील 80% रिक्त पदे भरण्यास मुभा देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे अराजपत्रित गट ब, गट क व गट ड मधील पदे TCS व IBPS या कंपन्यांमार्फत परीक्षा घेऊन भरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परिच्छेद सध्या सर्व प्रशासकीय विभागांना पदभरती लवकर करण्याच्या अनुषंगाने निर्देश आले असून आढावा घेण्यात येत आहे. बिंदू नामावली प्रमाणित नसल्याने होणारा विलंब टाळण्यासाठी सर्व विभागीय कार्यालये, मागासवर्ग कक्ष यांना VC द्वारे बिंदू नामावली तत्काळ तपासून देण्यास सांगितले आहे. स्टॉप. मराठी लघुलेखन 100 शब्द प्रति मिनिट. परिच्छेद क्रीडा क्षेत्रांचा सर्वांगीण विकास करण्याच्या उद्देशाने आणि विशेषतः ग्रामीण भागातील तरुण पिढीमध्ये खेळाविषयीची आवड वाढीस लावण्याच्या दृष्टीने क्रीडा विकासाच्या विविध सोयी पुरवण्याचा विशेष कार्यक्रम हाती घेण्याचे शासनाने ठरविले आहे. 1985 हे आंतरराष्ट्रीय युवक वर्ष म्हणून साजरे करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने आवश्यक कार्यक्रम शासन आखीत आहे. परिच्छेद पोलीस कर्मचारी वर्गासाठी निवासस्थानाची सोय करण्याचा कार्यक्रम शासनाने चालू ठेवला आहे. चालू वर्षाच्या अखेरीपर्यंत पोलीस अधिकाऱ्यांची 344 आणि पोलीस शिपायांची 6066 निवासस्थाने बांधून पूर्ण होतील अशी अपेक्षा आहे. परिच्छेद स्वातंत्र्य सैनिकांच्या आर्थिक व इतर अडीअडचणींकडे लक्ष देऊन त्या पूर्ण करण्यासाठी शासन सातत्याने प्रयत्न करीत आहे. केंद्र शासनाकडून मिळणारे निवृत्तीवेतन मंजूर होण्यास अनेकदा बराच कालावधी लागतो. या काळात त्यांची होणारी आर्थिक कुचंबना दूर करण्यासाठी दिनांक 1 मे 1983 पासून अशा स्वातंत्र्य सैनिकांना 150 रुपयापर्यंत राज्य निवृत्तीवेतन देण्याचे ठरविण्यात आले आहे. केंद्र शासनाकडून निवृत्तीवेतन मंजूर झाल्यानंतरही राज्य शासनाकडून या स्वातंत्र्य सैनिकांना दरमहा 100 रुपये असे निवृत्तीवेतन मिळणे चालू राहील. याखेरीज निवृत्तीवेतन मिळणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना दरवर्षी 200 रुपये खर्चासाठी तसेच क्षयरोग, कर्करोग यासारख्या व्याधींनी पछाडलेल्या स्वातंत्र्य सैनिकांना 2000 रुपये मंजूर करण्याचे शासनाने ठरविले आहे.
परिच्छेद ज्या स्वातंत्र्य सैनिकांच्या बाबतीत कोणताही कागदोपत्री पुरावा उपलब्ध नाही, परंतु ते सक्रिय भूमिगत कार्यकर्ते म्हणून कार्य करीत होते व ज्या काळात ते भूमिगत होते त्यापूर्वी किंवा त्यानंतर राजकीय किंवा सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते, अशा शासनाला किंवा जनतेला ज्ञात असणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना निवृत्तीवेतन आणि इतर सुविधा उपलब्ध करून देण्याचेही ठरविण्यात आले आहे. अशा स्वातंत्र्य सैनिकांना निवृत्तीवेतन व इतर आर्थिक सहाय्य 15 ऑगस्ट 1983 पासून दिले जाईल. परिच्छेद महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून तसाच पडून आहे. हा प्रश्न चर्चा करून आणि परस्पर सामंजस्याने सोडविण्याचे शासनाचे प्रयत्न चालू आहेत. दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी 30 जुलै 1983 रोजी बंगलोर येथे झालेल्या बैठकीत या प्रश्नावर चर्चा केली होती व लवकरच त्यावर आणखी चर्चा केली जाण्याची शक्यता आहे. परिच्छेद सन्माननीय सदस्यांना ही गोष्ट माहीत आहे की 1985 पर्यंत शासनाचे सर्व कामकाज मराठीतून करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याकरिता शासन आवश्यक ती उपाययोजना करीत आहे. तयार मराठी लघुलेखन 120 शब्द प्रति मिनिट सुरू. परिच्छेद आपणा सर्वांना माहीत आहे की आपल्या राज्यात अनेक वर्षापासून आर्थिक व सामाजिक दृष्टीने फार महत्त्वाची असलेली रोजगार हमी योजना आपण राबवित आहोत. मला आपणास सांगण्यास अभिमान वाटतो की आपल्या योजनेच्या धर्तीवर केंद्र शासनाने देखील देशभर ग्रामीण भूमिहीनांसाठी रोजगार हमी योजना अंगीकारली आहे. या राष्ट्रीय कार्यक्रमाचा फायदा आपल्यालाही मिळेल. यंदा अवर्षण परिस्थितीत ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर रोजगार देण्यास शासनाला रोजगार हमी योजनेवरील खर्चात वाढ करावी लागली आहे. या योजनेमुळे 1983 ते 84 मध्ये 14.60 कोटी श्रमदिन रोजगार उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे. परिच्छेद राज्याचा सर्वांगीण विकास करण्यास शासन प्रयत्नशील आहे. राज्याच्या विविध भागांच्या विकासामधील तफावतीबाबत जनतेच्या भावना व या संदर्भात करण्यात आलेल्या मागण्या विचारात घेऊन या समस्यांचा सखोल अभ्यास करण्याचे शासनाने ठरवले आहे. तदनुसार डॉक्टर व्ही. म. दांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञांची एक सत्यशोधक समिती नेमण्यात आली आहे. तसेच या सत्यशोधक समितीच्या अहवालाच्या आधारे कार्यक्रम सुचविण्यासाठी विदर्भ, मराठवाडा, कोकण व उर्वरित महाराष्ट्र यांच्यासाठी प्रत्येकी एक याप्रमाणे 4 स्वतंत्र प्रादेशिक समित्यासुद्धा स्थापन करण्यात आल्या आहेत. परिच्छेद जून ते ऑक्टोबर 1983च्या दरम्यान अनेक जिल्ह्यांना पुराचा तडाखा बसला व या पुरामुळे दुर्दैवाने 386 माणसे मृत्युमुखी पडली. तसेच घराची, शेतजमिनीची व उभ्या पिकांची फार मोठ्या प्रमाणावर हानी झाली. पूरग्रस्त भागात विमानातून जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे, वैद्यकीय मदत देणे इत्यादी तातडीचे उपाय शासनाने योजले. पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पुन्हा पेरणी करण्यासाठी लागणाऱ्या बियाकरिता दर हेक्टरी 100 रुपयापर्यंत अनुदान देण्यात आले. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचे नुकसान झाले त्यांना त्या जमिनीच्या दुरुस्तीसाठी हेक्टरी 400 ते 600 रुपयांच्या दरम्यान अनुदान देण्यात येत आहे. जेथे मोठ्या प्रमाणात जमिनीची हानी झाली तेथे पाणलोट क्षेत्र वॉटरशेड विकास कार्यक्रमाखाली शासकीय खर्चाने जमिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले.
पुरामुळे पडझड झालेल्या घराची दुरुस्ती व पुनर्बांधणीचे काम वेगाने चालू असून आतापर्यंत सुमारे 2,80,000 कुटुंबांना मदत देण्यात आली आहे. घराच्या पुनर्बांधणीसाठी एका घरामागे 2,000 रुपयापर्यंत अनुदान व 8,000 रुपयापर्यंत कर्ज देण्यात येत आहे. परिच्छेद ज्या गावांना पुराचा वारंवार धोका पोहोचतो त्यांचा प्रश्न कायम स्वरूपाने सोडविण्याचे धोरण आखण्यात आले आहे. या योजनेनुसार आतापर्यंत जवळजवळ 100 गावात पुनर्वसनाचे कार्य सुरू झाले आहे व अंदाजे 16,000 कुटुंबांचे पूर क्षेत्राबाहेर पुनर्वसन करण्यात आले आहे. यांच्यापैकी दारिद्र्य रेषेखाली असलेल्या पूरग्रस्त कुटुंबांना सरकारी अनुदानाव्यतिरिक्त लागणारी उरलेली रक्कम मुख्यमंत्री सहाय्य निधीतून व पंतप्रधानांच्या राष्ट्रीय सहाय्यता निधीतून देण्याचे ठरवले आहे. या पुराच्या संकटाला महाराष्ट्रातील जनतेने मोठ्या धैर्याने तोंड दिले व पूरग्रस्तांना मदत देण्याच्या कार्यामध्ये शासनास सर्वांचे संपूर्ण सहकार्य लाभले आहे. चालू आर्थिक वर्षात पूरग्रस्तांच्या मदत व पुनर्वसन कार्यावर शासन सुमारे 45 कोटी रुपये खर्च करणार आहे.